हस्तकला महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि कुशल कारागिरीचे जिवंत प्रतीक असून पारंपरिक हस्तकलेच्या प्रसिद्धीमधून ग्रामीण भागातील रोजगाराला मोठी चालना मिळेल असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले। कोल्हापुरात पश्चिम विभागीय कार्यालय मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय हस्तशिल्प विकास कार्यक्रमांतर्गत भौगोलिक मानांकन वापरकर्त्यांसाठी एक दिवसीय परिसंवाद आणि चर्चा सत्र उत्साहात पार पडले। त्यावेळी खासदार माने बोलत होते। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढील 100 दिवसांच्या विशेष मिशन जीआय च्या माध्यमातून कोल्हापुरातील सर्व चप्पल कारागिरांचे अर्ज भरून घेऊन जीआय प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला वेग देणार असल्याचे सांगितले। कोल्हापूर नगरी ही कलेचं माहेरघर म्हणून जगभरामध्ये ओळखलं जातं आणि इथल्या असणाऱ्या भूमिपुत्राला त्याच्या तयार केलेल्या कलाकृतीची कदर करण्यासाठी म्हणून आणि त्याला खऱ्या अर्थानं अधिकृतरित्या जगासमोर ऑथेंटिसिटी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण पाऊल आजच्या दिवशी या ठिकाणी पडतं। जीआय मानांकन फक्त काही इन्स्टिट्यूट्सना कोल्हापूरच्या त्या ठिकाणी होतं, आता ते आर्टिझन्सना मिळण्याची सवलत या निमित्तानं तयार झाली आणि 25 लोक आज पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आर्टिझन्स म्हणून इन्व्हॉल्व त्या ठिकाणी झालेले आहेत। त्यांच्या प्रॉडक्टला जीआयनं या ठिकाणी इंडिकेशनमध्ये या ठिकाणी इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे। मला मनापासूनचा आनंद आहे की हे स्टेपिंग स्टोन आहे। उद्याच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला आणखी प्रभावीपणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे नेत असताना कोल्हापुरी साज असेल, ठुशी असेल किंवा पैंजण जे आपल्याकडे या ठिकाणी केले जातात ते वेगवेगळ्या पद्धतीचे जवळपास आर्टिझन्स जे बघितले तर मला आता सांगण्यात आलं की 2 लाख आर्टिझन्स कोल्हापूर एका जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत। माझा प्रयत्न हा आहे की अर्बन हट जे या ठिकाणी केंद्र सरकारची योजना आहे, जे आज दिल्लीच्या ठिकाणी केलं जातं, ह्या सगळ्या आर्टिझन्सना एकत्र करून त्यांना एक युनिफॉर्म प्लॅटफॉर्म कोल्हापूरला जर उपलब्ध करण्यात आला, माझी आणि कलेक्टर साहेबांची आत्ताच चर्चा झाली, 2 एकर जागा त्याला दिली तर 200 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हा कोल्हापूरसाठी या ठिकाणी आपण तयार करू शकतो, ज्याचा फायदा इथं असणाऱ्या ह्या कलाकारांना सुद्धा त्या ठिकाणी होईल आणि पर्यायानं जे लाखो भाविक कोल्हापूरला या ठिकाणी पर्यटनाच्या निमित्तानं देवाच्या दर्शनाच्या निमित्तानं येत असतात त्याला एक वेगळं दालन त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि बाजारपेठ तयार होईल। निश्चितच आज भारतवर्षाला या ठिकाणी पुढे घेऊन जात असताना आपली मुळं जे आहेत, जी आपली कला आहे, ही आपली संस्कृती आहे, ती संस्कृती जतन करण्याचे काम या ठिकाणी करतायत आणि निश्चितच त्याचा योग्य सन्मान राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी करणं गरजेचं आहे। मी सर्व या ठिकाणी असणाऱ्या आर्टिझन्सना विनंती करेन की या पिढीसनं पुढच्या पिढीपर्यंत नेताना फक्त आपल्या मुलाबाळांच्यापर्यंत ही कला न ठेवता बाहेरचा परिवार याच्याशी जोडणं गरजेचं आहे आणि निश्चितच अनेक मुलांच्याकडे कौशल्य या ठिकाणी असतं, त्यांना तुमच्या ट्रेनिंगची गरज आहे। तुम्ही चालतं फिरतं एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे सगळेजण मंडळी या ठिकाणी आहेत। निश्चितपणे इतर मंडळींना सुद्धा यात इन्व्हॉल्व करून हा उद्योग वाढण्याच्या दृष्टिकोनातनं जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टिकोनातनं सर्व पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे।